उन्हाळा सुरू झाला की थंड असं पेय प्यावं असं सर्वांना वाटतं. तेच सरबत पिऊन बोर देखील होतं. एवढ्या कडाक्याच्या उन्हामध्ये बाहेर जाऊन उसाचा रस पिणं ते देखील शक्य नसतं. मग काय करायचं? करायचं हे सरबत जे झटपट तयार देखील होतं, चविष्टही असतं आणि हेल्दी देखील असतं. असं हे झटपट बनणारं सरबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नकात. असे अनेक व्हिडिओ घेऊन मी येतच असते. मी स्नेहा, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्नेहा आणि बरंच काहीमध्ये. चला आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर हे सरबत बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते आधी आपण पाहूयात. तर मी इथं घेतलंय 1 वाटी बारीक करून गूळ. तुम्ही जॅगरी पावडर, गुळाची जी पावडर मिळते ते देखील वापरू शकता. त्यानंतर घेतलेत पुदिन्याचे पानं आणि 1 लिंबू. पुदिन्याचे पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्याचबरोबर मी घेतलंय काळं मीठ. तुम्ही नॉर्मल आपलं रोजचं साधं पांढरं मीठ जरी घेतलं तरी चालेल. आपल्याला एक ज्युसर जार घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये हे सर्व काही आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे. याच्यामध्ये मी गूळ ॲड केला आहे. त्यानंतर मी पुदिन्याची पानं ॲड करते आणि मग याच्यामध्ये आपण जो लिंबू घेतला आहे तो मी व्यवस्थितपणे पिळून घेत आहे. याच्यामध्ये मी 3 लोकांसाठी बनवण्याचं हे प्रमाण आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार गुळाची प्रमाण, लिंबाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. पुदिना जास्त आवडत असेल तर तेही प्रमाण वाढवू शकता. तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता. हे सर्व ॲड केल्याच्यानंतरनं याच्यामध्ये मी आपण जे मीठ घेतले काळं मीठ ते थोडंसं चवीनुसार मीठ याच्यामध्ये घालून घेते. आता आपल्याला हे आपण जे काही मिक्स केले त्याला छानपैकी मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे. यामध्ये मी आता पाणी ॲड करते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाण्याबरोबरच बर्फ देखील ॲड करू शकता किंवा मग नंतरनं वरून ॲडिशनल बर्फ टाकले तरीही चालतील. याला आता आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपलं हे सुंदर असं पुदिन्याचं सरबत तयार आहे. तर याला आपण गाळून सर्व करणार आहोत. याच्यामध्ये पुदिन्याचा थोडासा चोथा राहतो तर त्याला आपल्याला गाळून घ्यायचे. छानपैकी असं डेकोरेशन करा. तुमच्या पाहुण्यांना नक्की आवडेल असं हे पेय आहे. त्याचबरोबर तुमच्या फॅमिली मेंबरसोबत, मैत्रिणींसोबत रेसिपी शेअर करायला विसरू नका. आपण भेटूयात अशाच आणखीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.